जर तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला ओटीपोटाच्या खालच्या बाजूला आणि पाठीमागे प्रचंड वेदना होत असतील आणि लघवीला जळजळ होत असेल, लघवी थांबून थांबून होत असेल, तर तुम्हाला किडनी स्टोन असण्याची शक्यता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किडनी स्टोन होण्याची काय कारणे आहेत, कोणकोणती लक्षणं आहेत, घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो, तसेच ॲलोपॅथीमध्ये यावर काय उपाय सांगितले आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण किडनीचे काय काम आहे, तसेच किडनी खराब होण्याची काय लक्षणं आहेत, किडनी खराब होण्याची काय कारणं आहेत, आपली किडनी स्वस्थ राहावी यासाठी आपण आपल्या आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबद्दलची माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण किडनी स्टोन का होतो, त्याची काय लक्षणे आहेत आणि वेगवेगळे उपाय याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किडनी स्टोन म्हणजे फक्त किडनीमध्येच स्टोन असणं असे नाही, तर जी मूत्रवाह संस्था आहे त्यापैकी कुठेही जर स्टोन असेल तर आपण त्याला किडनी स्टोन असं म्हणू शकतो. जेव्हा आपण सोनोग्राफीचा रिपोर्ट काढतो तेव्हा आपल्याला नेमका कोणता स्टोन आहे हे माहित असणं गरजेचं आहे. जर तुमच्या मूत्रपिंडामध्ये म्हणजे किडनीमध्ये स्टोन आहे, प्रॉपर किडनीमध्ये आहे, तर त्याला नेफ्रोलिथियासिस असं म्हणतात. जेव्हा हा स्टोन तुमच्या मूत्रमार्ग, मूत्रपिंड किंवा मूत्राशयामध्ये कुठेही असेल तेव्हा रिपोर्टमध्ये युरोलिथियासिस असं डायग्नोज केलं जातं. जर हा स्टोन तुमच्या मूत्रवाहिनीमध्ये असेल तर त्याला युरेट्रोलिथियासिस असे म्हणतात आणि जर तो मूत्राशयात असेल तर त्याला सिस्टोलिथियासिस असे म्हणतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किडनी स्टोनचा त्रास होतो तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात, कारण की जेव्हा जेव्हा तो स्टोन खाली यायचा प्रयत्न करतो तेव्हा तो कुठेतरी अटकतो किंवा मूत्रवाहिनीच्या ज्या भिंती असतात त्याला लागतो किंवा किडनीमधून मूत्रवाहिनीमध्ये येताना तो टच होतो तेव्हा प्रचंड वेदना होतात, किंवा मूत्रवाहिनीमधून मूत्राशयामध्ये जेव्हा येतो तेव्हा देखील प्रचंड वेदना होतात आणि या वेदना इतक्या प्रचंड असतात की त्यामुळे उलटी, मळमळ सुद्धा होऊ शकते. बऱ्याच जणांना इन्फेक्शन होतं, त्यामुळे ताप येऊ शकतो. तसेच कधी कधी लघवीमधून ब्लड देखील येऊ शकतं. लघवी करताना प्रचंड वेदना होतात. काही जणांना लघवी करताना दाह म्हणजे जळजळ देखील होते. लघवीचा रंग देखील गडद पिवळ्या रंगाचा किंवा रेडिश लाल असू शकतो, कारण की जेव्हा स्टोन खाली येताना कुठे घासला गेला, कोणत्या वॉलला जर टच झाला तर त्या ठिकाणी ब्लिडिंग होते, म्हणून लघवीचा रंग हा रेडिश असू शकतो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की किडनी स्टोन होण्याचे काय काय कारण आहेत. किडनी स्टोन होण्याची अनेक कारणे आहेत. किडनी स्टोन सहसा हा 20 ते 45 वयोगटातील पुरुषांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार विहार यामुळे देखील किडनी स्टोन होण्याचे चान्सेस आहे. अनुवांशिकतेने देखील किडनी स्टोन बघितले गेले आहे. तर किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी कमी पिणं. जर आपण पाणी कमी पिलं तर आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्येच राहतात. ते युरिनमधले टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर पडत नाही आणि त्याचं क्रिस्टल तयार होतं, ज्यालाच आपण स्टोन असे म्हणतो. किडनी स्टोन होण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे मूत्रवेगाचा अवरोध करणं. म्हणजे जेव्हा तुम्हाला लघवी आली आहे तेव्हा लगेच न जाता लघवी थांबून ठेवणं, त्यामुळे आपल्या शरीरात ते टॉक्झिन्स तसेच राहतात आणि त्या टॉक्झिन्सचे स्टोन तयार होतात आणि ते आपल्या मूत्रवाह संस्थेमध्ये फिरत राहतात. चुकीची जीवनशैलीमुळे देखील किडनी स्टोन होण्याचे चान्सेस आहे, जसं की रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं. त्यामुळे आपली पचनक्रिया बिघडते आणि पचनक्रिया बिघडल्यामुळे कॅल्शियम, ऑक्सलेट, युरिक ॲसिड अशा ज्या टॉक्झिन्सच्या लेवल आहेत त्या वाढतात आणि वेगवेगळे स्टोन होण्याचे चान्सेस देखील वाढतात. या व्यतिरिक्त वारंवार जंक फूड खाणं, फास्ट फूड खाणं, अध्यशन करणं, अनशन करणं म्हणजे भूक लागलेली असताना जेवण न करणं, अत्याशन म्हणजे एकदा जेवण केल्यावर पुन्हा पुन्हा जेवण करणं, अपचन असताना जेवण करणं, विरुद्धाशन म्हणजे दोन विरुद्ध पदार्थ सोबत जेवण करणं, अतिविदाही म्हणजे आपल्या शरीरामध्ये विदाह निर्माण करणाऱ्या ज्या पदार्थ असतात जसे की पाणीपुरी, चायनीज फूड त्यांचं वारंवार सेवन करणं, अतिरुक्ष म्हणजे अति कोरडे पदार्थ वारंवार अतिमात्रेमध्ये खाणं, तीव्र म्हणजे तीक्ष्ण पदार्थ अतिप्रमाणात खाणं, मीठ अतिप्रमाणात खाणं, यामुळे सुद्धा
आपल्याला किडनी स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. कॅल्शियमचे असंतुलन झाले तरी सुद्धा आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्सलेटचे स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. जास्त प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार म्हणजे मांस-मासे जास्त जर खाल्ले तर त्यामुळे आपल्याला कॅल्शियम ऑक्सलेट नावाचे जे स्टोन्स असतात ते होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर जर तुम्ही जास्त विदाही पदार्थ खात राहिलात, जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खात राहिलात, जास्त नॉनव्हेज खात राहिलात तर त्यामुळे युरिक ॲसिडची लेवल वाढते आणि युरिक ॲसिडयुक्त स्टोन होणे. त्यानंतर जर तुम्ही काही आजारांसाठी काही औषधं घेत असतील तर त्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा किडनी स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. जसं की जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल आणि त्यासाठी तुम्ही अँटॅसिड्स घेत असाल, जर तुम्हाला हायपरथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम असेल आणि तुम्ही त्याच्या गोळ्या घेत असेल तर कॅल्शियम डिपॉझिट होण्याचे जास्त चान्सेस असतात. जर तुम्ही लठ्ठ असाल तर तुमच्यामध्ये स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. जर तुम्हाला वारंवार UTI होत असेल, मूत्रमार्गामध्ये संसर्ग होत असेल तर त्यामुळे सुद्धा वारंवार होणाऱ्या UTIमुळे स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. जर तुमच्या आहारामध्ये मद्य किंवा कोल्ड ड्रिंक किंवा वेगवेगळे साखरयुक्त पेय असेल किंवा जास्त प्रमाणात चहाचं सेवन असेल तर तुम्हाला देखील स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. जास्त व्यायाम करणं, जास्त चालणं, जास्त उन्हामध्ये राहणं त्यामुळे सुद्धा किडनी स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. कारण की आपल्या शरीराचं डिहायड्रेशन होतं आणि आपल्या शरीरातील टॉक्झिन्स युरिनमध्ये तसेच राहतात आणि त्याचं स्टोन होण्याची शक्यता वाढते. आपला जो किडनी स्टोन, जर तुम्हाला किडनी स्टोन झाला आहे तर तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो आणि त्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याची जी ट्रीटमेंट आहे ती देखील वेगवेगळी असते. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की किडनी स्टोनचे कोणते कोणते प्रकार आहेत. जेव्हा मूत्रामध्ये कॅल्शियम जास्त असते, ऑक्सलेट नावाचे पदार्थ जास्त असतात जे पालक, चहा, चॉकलेट, बीटरूट खाल्ल्याने वाढतात. पाणी कमी पित असाल, व्हिटॅमिन D जास्त असेल तर तुम्हाला कॅल्शियम स्टोन होण्याचे जास्त चान्सेस असतात. यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम ऑक्सलेटचे स्टोन असू शकतात. त्यानंतर जर तुम्ही जास्त प्रमाणात प्रथिने म्हणजे प्रोटीन्स खात असाल, मांस-मासे खात असाल आणि युरिक ॲसिडची लेवल वाढली असेल, गाऊटसारखा आजार असेल, पाणी कमी पित असाल तर तुमची युरिक ॲसिड स्टोन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर तुम्हाला वारंवार UTI होत असेल, मूत्रमार्गामध्ये संसर्ग होत असेल तर त्या बॅक्टेरियामुळे मूत्रात रासायनिक बदल होतात. केमिकल ॲक्शनमुळे तुम्हाला स्ट्रोमाइट स्टोन नावाचे स्टोन होऊ शकतात. हे स्टोन लवकर वाढतात आणि मोठे होऊ शकतात. सिस्टीन स्टोन हे अनुवांशिकतेमुळे देखील होऊ शकतात. यामध्ये सिस्टीन्युरिया नावाचा दुर्मिळ आजार देखील आढळतो आणि यामध्ये अमायनो ॲसिड्स ज्याला सिस्टीन असे म्हणतात ते मूत्रातून जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते. आता आपण बघूयात आयुर्वेदानुसार किडनी स्टोन म्हणजे नेमकं काय. आयुर्वेदामध्ये यालाच मूत्राश्मरी असं म्हटलं आहे आणि मूत्राश्मरीचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. जसं की वातज, पित्तज, कफज आणि शुक्रज. मूत्राश्मरीच्या वेगवेगळ्या प्रकाराची कारणं देखील वेगवेगळी आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट देखील वेगवेगळी आहे. चुकीच्या आहारविहारामुळे तसेच वातवर्धक आहारामुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्फटिकसारखे पांढरे खडे तयार होतात आणि जेव्हा ते खडे एकत्र येतात, कफदोष वाढतो, तेव्हा ते खडे असे जड मोठ्या खड्यामध्ये रूपांतरित होतात. त्यानंतर जर हे खडे मूत्राशय मार्गामध्ये कुठेही अटकले तर त्या ठिकाणी ब्लिडिंग होऊन आपल्याला वेदना तसेच दाह देखील होऊ शकतो. लघवीला जळजळ होऊ शकते. लघवीमधून रक्तस्राव देखील होऊ शकतो. आता आपण बघूयात आपण मूत्राश्मरी म्हणजे किडनी स्टोनवर घरगुती काय उपाय करू शकतो. किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी कमी पिणं. म्हणून जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे. दिवसाला 2.5 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे जेणेकरून लघवी व्यवस्थित होईल. जर तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर पाणी जास्त प्यायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही रोज अननसचा रस प्यावा, उसाचा रस प्यावा, खरबुजाचा रस प्यावा किंवा खरबुजे खावेत किंवा लिंबू पाणी तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे सुद्धा किडनी स्टोन विरघळायला मदत होते. नारळ पाणी पित राहावे, त्यामुळे लघवीला होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते. बार्ली वॉटर पित राहावं, त्यामुळे किडनी स्टोनचे जे पेन आहे ते कमी व्हायला मदत होते. भोपळ्याचा रस प्यावा. भोपळ्याचा रस हा मूत्रवर्धक आहे आणि स्टोन तोडायला देखील मदत करतो. जर मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाला असेल, मूत्रमार्गावर सूज आली असेल तर हळदीचं दूध प्यावं. हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करते. कुळथीचा काढा स्टोन तोडण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर रोज मूठभर कुळथीचा काढा तयार करून तो सकाळ संध्याकाळ प्यावा.
1 चमचा तुळशीचा रस आणि 1 चमचा मध रोज सकाळी उपाशीपोटी घ्यावं. त्यामुळे आपले किडनी स्टोन हे मऊ व्हायला मदत होते आणि ते मऊ झाल्यामुळे युरिन मार्गे बाहेर पडायला मदत होते. रोज सकाळी उपाशीपोटी ओव्याचे पाणी प्यावे. त्यामुळे अपचन सुधारते, गॅसेस कमी होतात, स्टोनमुळे होणारं पेन कमी व्हायला मदत होते. जर लघवीला जळजळ होत असेल, थेंब लघवी होत असेल तर अशावेळी धने जिऱ्याचं पाणी प्यावं. आता आपण बघूयात की ॲलोपॅथीमध्ये किडनी स्टोनसाठी काय काय ट्रीटमेंट सांगितले आहेत. जेव्हा किडनी स्टोनची साईज लहान असेल, सहसा 5 mm पर्यंत असेल, तर ते आपोआपच बाहेर पडतात. यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. सुमारे 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसाला प्यावं. वेदना कमी करण्यासाठी आयबुप्रोफेन, डायक्लोफिनॅक सारखी औषधं दिली जातात. मूत्रमार्ग सैल करण्यासाठी टॅम्सुलोसिन नावाचे औषध दिले जाते. जर स्टोनचा साईज मध्यम आकाराची असेल, 5 ते 10 mm ची असेल, तर कधीकधी औषधांनी किंवा काही प्रोसिजर्सने हे स्टोन बाहेर काढले जातात. काही औषधे दिले जातात. तसेच मेडिकल एक्सपल्सिव्ह थेरपी देखील केली जाते, जेणेकरून स्टोन बाहेर पडायला मदत होते. जर 10 mm पेक्षा जास्त मोठा स्टोन असेल आणि तो कुठे अटकला असेल, तर वेगवेगळ्या ट्रीटमेंटने हे जे स्टोन आहेत ते काढले जातात. यामध्ये शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी केली जाते. किंवा युरेटरमध्ये अटकला असेल तर युरेटरोस्कोपीद्वारे म्हणजे कॅमेऱ्याद्वारे स्टोन पाहून तो लेसर वापरून स्टोन तोडतात आणि मग तो बाहेर काढला जातो. खूप मोठे मोठे स्टोन असेल तर कधीकधी नेफ्रोलिथोटॉमी देखील केली जाते. स्टोनच्या प्रकारानुसार देखील वेगवेगळी औषधं दिली जातात. जसे की जर युरिक ॲसिडचा स्टोन असेल तर ॲलोपिरिनॉल सारखी औषधं दिली जातात, जे मूत्राला अल्कलाइन करायला मदत करतात. जर कॅल्शियमचा स्टोन असेल तर थायझाइड डायरेटिक्स दिले जातात, जेणेकरून मूत्रमार्गे हे स्टोन बाहेर पडले जाईल. जर तुम्हाला इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स दिले जातात. व्हिडिओच्या पुढे बघूयात आयुर्वेदानुसार आपण मूत्राशमरीवर काय काय ट्रीटमेंट करू शकतो. आयुर्वेदानुसार स्टोनच्या प्रकारानुसार वेगवेगळी ट्रीटमेंट केली जाते. जर समजा सिव्हिअर पेन असेल, ॲक्यूट पेनमध्ये वातहर चिकित्सा दिली जाते, कारण की ज्या ज्या ठिकाणी पेन असतं त्या ठिकाणी वात वाढलेला असतो. म्हणून त्या ठिकाणी ओटीपोटाच्या ठिकाणी स्नेहन म्हणजे तेलाने मालिश केली जाते. पोटातून तूप किंवा तेल दिलं जातं. भेदन औषधी दिली जातात, जो खडा आहे तो फोडायला मदत करतात. यामध्ये पाषाणभेद, कुळथी, वरुण यासारख्या औषधांचा वापर केला जातो. मूत्रवर्धक म्हणजे मूत्राचं प्रमाण वाढवणाऱ्या औषधांचा वापर केला जातो, जेणेकरून लाल दगड हे मूत्रमार्गाद्वारे आपल्या शरीराच्या बाहेर पडेल. यामध्ये पुनर्नवा, गोक्षूर वेगवेगळ्या अशा चूर्णांचा वापर केला जातो. जर लघवीला दाह होत असेल, मूत्रदाह असेल, तर अशावेळी शीत औषधींचा वापर केला जातो. पित्तहर चिकित्सा केली जाते. यामध्ये कुष्मांड म्हणजे कोहळ्याचं सेवन करायला सांगतात. शतावरी, सूक्ष्म विलायची म्हणजे छोटी विलायची, अविपत्तिकर चूर्ण, प्रवाळ भस्म यासारख्या औषधांचा वापर केला जातो. लघवीला साफ होत नसेल, लघवी करताना वेदना होत असतील, तर वातहर चिकित्सा केली जाते. तर यासाठी गोक्षूर, वरुण, सफेद मुसळी यासारख्या औषधांचा वापर केला जातो. कफदोष वाढला असेल तर खडे तोडण्यासाठी आणि कफदोष कमी करण्यासाठी कोकिलाक्षार, शिलाजीत, चंद्रप्रभावटी, गोमूत्र हरितकी, तालीमखाना यासारख्या औषधांचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त पुनर्नवासव, पुनर्नवादी काढा या औषधांचा वापर केला जातो. त्यानंतर तुम्ही वेगवेगळे पंचकर्म करून घ्यावे, जेणेकरून आपल्या शरीरात साठलेले जे टॉक्झिन्स आहे, विषारी घटक जे आहेत, जसे की युरिक ॲसिड, कॅल्शियम ऑक्सलेट, ते वेळोवेळी आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातील. त्यानंतर वेगवेगळे योगासने तुम्ही करू शकता. यामध्ये पवनमुक्तासन, पश्चिमोत्तासन, वज्रासन असे वेगवेगळे आसन करावेत. ज्यांना वारंवार किडनी स्टोन होतो किंवा सध्या किडनी स्टोनचा त्रास आहे, अशा लोकांनी काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. आहारामध्ये बाजरीची भाकरी, ॲपल, कॉलीफ्लावर, केळी, कारले, दही, गाजर, अंडे, पेरू, कुळथी यांचा समावेश करावा आणि पुढील गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात, जसे की दुधाचे पदार्थ, डालडा, चहा, कॉफी, अंडी, मांसाहार, अतिव्यायाम करणे, वातवर्धक पदार्थ खाणे, अति कोरडे वृक्ष पदार्थ खाणे जसे की फुटाणे, लाह्या, अतिप्रमाणात कषाय पदार्थ म्हणजे तुरट पदार्थ खाणे, अतिप्रमाणात मैद्याचे पदार्थ खाणे, अतिप्रमाणामध्ये पालक, टमाटर, बीट, चिकू, काजू यासारखे पदार्थ खाणे, वेगाचं धारण करणे म्हणजे लघवीचा वेग आला असताना तो वेग धारण करणं, लघवीला न जाणं, अतिव्यायाम करणे, अतिव्यवाय करणे, असे वेगवेगळे वातवर्धक जर आहार विहार करत राहिले तर वारंवार स्टोन होण्याचे चान्सेस वाढतात. तर अशा प्रकारे जर तुम्हाला अचानक
प्रचंड वेदना होत असतील तर तुम्हाला देखील मूत्राशमरी म्हणजे स्टोन असण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्हाला स्टोन असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचे घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधं घेऊ शकता. जर तुमच्या स्टोनची साईज जास्त असेल तर आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून त्याची योग्य ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.